स्नेहनील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसना आनंदाची वार्ता आहे, आनंदाची बातमी आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसचा संप चालू होता आणि या संपाच्या वतीनं शासनाने जे काही आज मंत्रिमंडळाचे जे कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय घेतलेला आहे तो या सेविकांच्या आणि मदतनीसच्या बाजूने घेतलेला आहे। यांना 50% वाढची मागणी होती, परंतु त्यांनी मागच्या 2 वर्षाआधी 3000 रुपये आणि आता 2000 रुपये असं एकूण 5000 रुपयाची मानधन वाढ केलेली आहे आणि मदतनीस यांना 3000 रुपयाची मानधन वाढ केलेली आहे। यामध्ये आनंदाची बातमी ही की यांचे जे काही लढा आहे, कृती समिती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कृती समिती यांचा लढा जो होता या लढ्याला यश मिळालेलं आहे। या संदर्भात जे काही महिला बाल विकास मंत्री आहेत आपल्या आदिती तटकरे हे काय बोलत आहेत, या संदर्भातील आज काय निर्णय घेण्यात आलेला आहे कॅबिनेटमध्ये आणि शासन निर्णय कधी निर्गमित होणार आहे, शासन निर्णय कधी काढला जाणार आहे, या संदर्भातील आदित्य तटकरे काय बोलत आहेत ते बघा। मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधन वाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाढी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरात लवकरच निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती। 2 वर्षापूर्वी झालं की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता 2 वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की आशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे, इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे, त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे, त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे। आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील, आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील, या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधन वाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वतः मान्यता आज दिलेली आहे। त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित